त्यांनी म्हटलंय आता याच ओमराजे निंबाळकरांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे त्यांच्यावर काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर मंत्री उदय सामंत आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात। ठीक आहे ना, आपण बघू ना आता किती दिवस फिरतात त्याच्यावर बघू। आणि म्हणून सांगितलं ते फिरतात त्याच्यावर काही आक्षेप नाही, पण ते फिरताना कायमस्वरूपी एकच सांगतात गद्दार गद्दार गद्दार। ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली, ज्यांनी महाराष्ट्रानं युतीला जे मॅन्डेट दिलं होतं त्यांच्याशी गद्दारी केली, त्यांनी गद्दारीची भाषा आणि गद्दारीची व्याख्या आम्हाला शिकवू नये। उद्धव ठाकरे साहेब आता फ्रस्ट्रेशन मध्ये आहेत। त्यांना आपण पाहिलं असेल की असते असते एक 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 करत जवळजवळ मला वाटतं बहुतांश लोकांनी सोडलेलं आहे। आणि जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा फ्रस्ट्रेशन येतं आणि फ्रस्ट्रेशन मध्ये काही लोक काही बोलत असतात, त्याकडे फार लक्ष द्यायची आवश्यकता नसते। आपण फार लक्ष देऊ नका। वळूयात पुढच्या बातमीकडे। पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाच्या जागेची तसेच विमानतळ आणि रस्ते विकासाचा आढावा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि